हॅलो स्टुडंट्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या चॅप्टरमधला नेक्स्ट कन्सेप्ट आज आपण इथे स्टडी करणार आहोत. तो म्हणजे सेल्फ इंडक्टन्स. सेल्फ इंडक्टन्स हा नेक्स्ट कन्सेप्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहे. अकॉर्डिंग टू दॅट वर्ड सेल्फ इंडक्टन्स, आपल्याला त्याचं मिनिंगही आपल्याला आयडेंटिफाय करता येईल किंवा त्याचं मिनिंग लावता येईल. सेल्फ इंडक्टन्स आहे त्या कॉइलमध्ये किंवा इटसेल्फ इंड्युस्ड होणारा करंट, इंड्युस्ड होणारा करंट. अँड फॉर दॅट वी कॅन कन्सिडर ए सिंगल कॉईल. जस्ट एक सिंगल कॉईल ज्याची डायग्राम आपल्याला इथे समोर दिसते व्हिडिओमध्ये. बघा बरं, कॉईल ड्रॉ केलेली आहे किंवा एक कॉईल आपण कन्सिडर केली इन विच करंट आय इज फ्लो बाय दॅट सप्लाय बॅटरी. इथे असणारा करंट आय फ्लो होतो, इथे सप्लाय दिलेला आहे, त्यासाठी आपल्याला बॅटरी सप्लाय किंवा सप्लाय जो आहे तो बॅटरी कनेक्ट केलेली आहे. इन विच त्याच्या असणाऱ्या सेरीजलाच आपण रेझिस्टन्स जोडलेला आहे, एक की टाकलेली आहे आणि जस्ट हे असणारे एक कॉईलचे एक सर्किट आहे. ड्यू टू दॅट इंड्युस्ड करंट इन दॅट सर्किट, ह्या सर्किटमध्ये जो करंट इंड्युस्ड होतो किंवा प्रोडक्शन ऑफ इंड्युस्ड करंट ड्यू टू बाय चेंजिंग दॅट सप्लाय. जसं सप्लाय करंट आपण व्हॅरी केला, सप्लाय करंट आपण चेंज केला, तर त्याच बॅटरीमध्ये प्रोड्यूस होणारा इंड्युस्ड करंट म्हणजे तिथे असणारं जी कन्सेप्ट आहे, जी फिनॉमेना आहे, तीच म्हणजे काय आहे, सेल्फ इंडक्टन्स. सेल्फ इंडक्टन्स म्हणजे काय कन्सेप्ट असेल? सेल्फ इंडक्टन्स इज द फिनॉमेना ऑफ producing induced EMF in the coil due to change in current in the same coil. आहे त्या कॉईलमध्ये करंट चेंज झाला, तर त्यामुळे प्रोड्यूस होणारा इंड्युस्ड करंट अँड दॅट फिनॉमिना इज कॉल्ड ॲज अ सेल्फ इंडक्शन ऑर सेल्फ इंडक्टन्स. तोच फिनॉमिना म्हणजे काय असेल? सेल्फ इंडक्शन असेल. सेल्फ इंडक्शन म्हणजे काय? प्रोडक्शन ऑफ इंड्युस्ड EMF ड्यू टू चेंज इन करंट झाल्याशिवाय तर करंट इंड्युस्ड होत नाही किंवा EMF इंड्युस्ड होत नाही. EMF इंड्युस्ड होतो ड्यू टू चेंज इन करंट, बट चेंज इन करंट इन दॅट सेम कॉईल. एकाच कॉईलमध्ये करंट चेंज झाला, इंड्युस्ड EMF झाला. दॅट फिनॉमिना इज कॉल्ड ॲज अ सेल्फ इंडक्शन. तो फिनॉमिना म्हणजे काय असेल? सेल्फ इंडक्शन असेल. अँड अकॉर्डिंग टू दॅट डायग्रॅम किंवा अकॉर्डिंग टू नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, जे काही चेंज इन करंट आहे, तो चेंज इन करंट काय करेल? देअर विल बी एन change in magnetic flux, and change in magnetic flux is linked with the current. Change in magnetic flux is linked with current. जो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन चॅप्टर स्टडी करतो त्याच्या असणारा फॅराडेज लॉ, त्याच्या असणारा लेन्झ लॉ, डिरेक्शन, हे सगळ्या कन्सेप्ट म्हणजे असणारा ह्या कॉईलशी रिलेटेड किंवा कॉईलमध्ये असणारा करंटचा चेंजमुळे होणारं चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्समुळे पुन्हा इंड्युस्ड होणारा EMF, ह्या सगळ्या कन्सेप्ट आहेत. अकॉर्डिंग टू दॅट मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ ए कॉईल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट. मीन्स आपण असं जर म्हटलं, फाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय इन केस ऑफ ए सेल्फ इंडक्शन म्हणजे काय? स्वतः इंडक्शन करून घेणं आहे. ती एकच कॉईल आहे, सिंगल कॉईलमध्ये करंट व्हॅरी झाला, तर तिथे असणारा करंट किंवा EMF इंड्युस्ड होतो. दॅट फिनॉमिना इज कॉल्ड ॲज अ सेल्फ इंडक्शन. अँड इन केस ऑफ दॅट सेल्फ इंडक्शन, ह्या फिनॉमिनामध्ये चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स, दॅट फ्लक्स लिंक्ड विथ ए कॉईल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट. मीन्स इथे असणारा हे रिलेशन काय असेल? फ्लक्स चेंज झाला, करंट इंड्युस्ड होईल, किंवा करंट चेंज झाला तर मॅग्नेटिक फ्लक्स काय होईल? चेंज होईल. ह्या असणाऱ्या बोथ कन्सेप्ट आर रिलेटेड और डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इच अदर. मॅग्नेटिक फ्लक्स associated with that coil is directly proportional to करंट. आणि हा जर डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन काढायचं म्हटलं तर आपल्याला काय करावं लागेल? फाय इज इक्वल टू साईन टाकून एक काय करावं लागेल? कॉन्स्टंट पुटअप करावं लागेल. सपोज फॉर दॅट वी कॅन कन्सिडर कॉन्स्टंट L इंटू आय. दॅट L कॉन्स्टंट इज अन कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. ह्या साईनसाठी पुटअप केलेले एक कॉन्स्टंट असेल, और दॅट कॉन्स्टंट L इज ऑल्सो कॉल्ड ॲज एन, त्या Lला आपण कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी म्हणू. त्या Lलाच आपण काय म्हणू? इट इज द कोइफिशियंट ऑफ
self-induction. It is the coefficient of self-induction. Inductance, self-induction, coefficient of self-induction, and that of L is term, that L term is called as an self-inductance. हाच L term म्हणजे काय असेल, सेल्फ इंडक्टन्स असेल. मीन्स अकॉर्डिंग टू दॅट रिलेशन, सपोज आपण ह्या रिलेशनला इक्वेशन नंबर फर्स्ट कन्सिडर केलं, अकॉर्डिंग टू दॅट L इक्वेशन और फर्स्ट इक्वेशन, ह्या फर्स्ट इक्वेशनवरून Lची व्हॅल्यू काय होईल, दॅट सेल्फ इंडक्टन्स L इज इक्वल टू फाय डिवाइड बाय आय. सेल्फ induction L is equal to self induction L is equal to phi divided by I. This is the equation number second. हा असेल तो सेकंड इक्वेशनचा भाग आपण कन्सिडर करू. and that constant coefficient is also termed as a self inductance. हाच L म्हणजे काय असेल, तिथे असणारं सेल्फ इंडक्शन्स असेल किंवा सेल्फ इंडक्टन्स असेल. दॅट सेल्फ इंडक्टन्स, हा सेल्फ इंडक्टन्स असेल तर सपोज आपण ही जी काही सिंगल कॉईल कन्सिडर केली, फॉर दॅट सिंगल कॉईल वी कॅन कन्सिडर द n नंबर ऑफ टर्न्स इन दॅट कॉईल. फॉर दॅट कॉईल वी कॅन कन्सिडर देर इज एन n number of टर्न्स. सपोज आपण कॉईलमध्ये असं कन्सिडर केलं की तिथे असणारे टर्न्स काय आहेत, n number of टर्न्स आहेत. फॉर दॅट n number of टर्न्स देर इज एन टोटल मॅग्नेटिक फ्लक्स काय असेल, देर इज एन टोटल मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू काय असेल, टोटल फ्लक्स इज इक्वल टू n phi. टोटल फ्लक्स किती असेल, n phi असेल. हेन्स दॅट ऑफ इक्वेशन फर्स्ट कसं होईल, n phi इज इक्वल टू Li. n phi is equal to Li from equation first. नंबर ऑफ टर्न्स वाढल्यात की तिथे असणाऱ्या नंबर ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टर्न्स आहे तसे असतील. म्हणजे हे असतील टोटल फ्लक्स काय होईल, टोटल फ्लक्स इज इक्वल टू n phi इज इक्वल टू Li फ्रॉम इक्वेशन, हे असेल ते कसं असेल, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. आणि अकॉर्डिंग टू दॅट टर्म ह्याच्यावरून पुन्हा L डिफाईन होईल किंवा Lचं रिलेशन आपण पुन्हा ह्या रिलेशनवरून घेऊ. कसं, L इज इक्वल टू n phi डिवाइड बाय I. L is equal to n phi divided by I, and this is also termed as an self inductance. हा L सुद्धा काय असेल, सेल्फ इंडक्टन्स असेल. आणि अकॉर्डिंग टू दॅट रिलेशन, अकॉर्डिंग टू दॅट बोथ सेकंड अँड सपोज वी कॅन कन्सिडर दिस इज द रिलेशन नंबर थर्ड. इथे असणाऱ्या दुसऱ्या रिलेशनवरून तिसऱ्या रिलेशनवरून दॅट सेल्फ इंडक्टन्स इज डिपेंड्स ऑन, कशावरती डिपेंड्स असेल, अकॉर्डिंग टू दॅट टर्ममध्ये जे आहे ते L इज डिपेंड्स ऑन नंबर ऑफ टर्न्स प्रेझेंट इन द कॉईल. n वरती डिपेंड असेल, L कशावरती डिपेंड असेल, n वरती डिपेंड असेल, L कशावरती डिपेंड असेल, phi वरती डिपेंड असेल, L कशावरती असेल, I वरती डिपेंड असेल. मीन्स सेल्फ इंडक्टन्स इज डिपेंड्स ऑन नंबर ऑफ टर्न्स, मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड with that coil and the amount of current passing through that coil. इतक्या अमाऊंट वरती काय असेल, L डिपेंड असेल. अँड ऑल्सो दॅट ऑफ L सेल्फ इंडक्टन्स इज डिपेंड्स ऑन जॉमेट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ दॅट कॉईल. जॉमेट्रिकल प्रॉपर्टीज मीन्स काय, शेप अँड साईज ऑफ दॅट कॉईल. कॉईलचा असणारा शेप कसा आहे, कॉईलची साईज काय आहे, अकॉर्डिंग टू दॅट शेप, साईज अँड एरिया, दॅट जॉमेट्रिकल प्रॉपर्टी, shape, size and area of that coil, that self inductance is depends. self inductance हा geometrical property वरती सुद्धा डिपेंड असेल. and according to that relation, according to that L relation, आपल्याला अगेन हेही फाइंड आउट करता येईल. SI unit for that, SI unit of L अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉचं रिलेशन आपल्याला माहीत आहे. काय फॅराडेज लॉ आहे, E इज इक्वल टू मायनस डी फाय डिवाइड बाय डी टी. E इज इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी. दिस इज द फॅराडेज लॉ. ही असेल ती फॅराडेज लॉची टर्म असेल. अँड दॅट ऑफ फॅराडेज लॉ, ह्या फॅराडेजच्या लॉच्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, फायचं रिलेशन जे आहे फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, फायची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करू. बघा बरं, ईची व्हॅल्यू काय येईल, EMF इज इक्वल टू मायनस डी बाय डी टी. आणि फायसाठी आपण काय सबस्टिट्यूट करणार, L
इंटू आय फ्रॉम इक्वेशन फर्स्टवरून आपण काय केलं, फायची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. फायची व्हॅल्यू काय असेल, एल इंटू आय. देन इथे असणारा एल म्हणजे कोइफिशियंट ऑर इट इज एन कॉन्स्टंट, मीन्स तो असेल तो डीच्या डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल. रिलेशन काय असेल, डी आय बाय डी टी. रिलेशन काय असेल, डी आय बाय डी टी. रिलेशन काय असेल, डी आय बाय डी टी इज इक्वल टू मायनस एल डी आय बाय डी टी. असं जर रिलेशन असेल तर अगेन ह्या रिलेशनवरून आपल्याला एस आय युनिट फाइंड आउट करायचं. ह्या रिलेशनवरून काय करायचं आहे, एस आय युनिट फाइंड आउट करायचं आहे. बघा बरं एस आय युनिट कसं होईल, फ्रॉम दॅट रिलेशन आपल्याला एलचं युनिट फाइंड आउट करायचं आहे. एल इज इक्वल टू रिलेशन काय होईल, एल इज इक्वल टू मायनस ई डिवाइड बाय डी आय बाय डी टी और एल इज इक्वल टू मॉड ऑफ ओनली मॅग्निट्यूड. जस्ट आपण काय कन्सिडर करणार, मॅग्निट्यूड डी आय बाय डी टी. दिस इज द व्हॅल्यू ऑफ यल. अँड फ्रॉम दॅट रिलेशन हे रिलेशन आपण असंही लिहू शकतो, मॉड ऑफ ई डिवाइड बाय मॉड ऑफ डी आय बाय डी टी. मॉड ऑफ ई डिवाइड बाय मॉड ऑफ डी आय बाय डी टी. हे जर रिलेशन यलचं असेल तर ह्याच्यावरून आपल्याला त्याच्या काय फाइंड आउट करता येईल, एस आय युनिट फाइंड आउट करता येईल. एस आय युनिट काय होईल, ईचं एस आय युनिट ई इज एन ई एम एफ. ई म्हणजे काय असेल, ई एम एफ विच इज मेजर्ड इन व्होल्ट, जो आपण कशामध्ये मेजर करतो, व्होल्टमध्ये मेजर करतो. इथे असणारा डी आय करंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. इथे करंट विथ रिस्पेक्ट टू टाईम आहे. करंट कशामध्ये असेल, ॲम्पियरमध्ये आला तर इथे असणारा टाईम काय असेल, सेकंडमध्ये असेल. टाईम कशामध्ये येईल, सेकंडमध्ये असेल. म्हणजेच हे असणार व्होल्ट पर ॲम्पियर पर सेकंड हे युनिट असेल, किंवा हे युनिट असंच होईल, व्होल्ट सेकंड पर ॲम्पियर. ह्याच युनिटला हेनरी असं म्हटलं जातं. दॅट युनिट इज कॉल्ड ॲज ॲन हेनरी. इट इज ॲन हेनरी डिनोटेड बाय कॅपिटल एच और हेनरी. किंवा तेच युनिट असेल ते काय असणार आहे, व्होल्ट सेकंड पर ॲम्पियर. And that of 1 Henry व्होल्ट सेकंड पर ॲम्पियर. दॅट व्होल्ट सेकंड पर ॲम्पियर म्हणजे इथं असणारं युनिट जे असेल ते काय असेल, इट इज द वेबर पर ॲम्पियर. इट इज ॲन वेबर पर ॲम्पियर. आणि 1 हेनरी इज इक्वल टू 1 वेबर पर ॲम्पियर. अँड अकॉर्डिंग टू दॅट रिलेशन, अकॉर्डिंग टू दॅट व्हॅल्यू ऑफ यल, हे असणाऱ्या यलच्या व्हॅल्यूवरून किंवा ह्या रिलेशनवरून अगेन आपल्याला डायमेन्शन्स ऑफ यल फाइंड आउट करता येईल. बघा बरं, डायमेन्शन्स ऑफ यल इज इक्वल टू दॅट ऑफ डायमेन्शन्स ऑफ ई डिवाइड बाय डायमेन्शन ऑफ डी आय बाय डी टी. इथं असणारं रिलेशन ॲज इट इज डायमेन्शन्समध्ये घेतलं तर इथे असणारं रिलेशन असेल एम ॲज टू 1, एल ॲज टू 2, टी ॲज टू -2 अँड आय करंट अगेन आहे तो ॲज टू -2 असेल. दिस इज द डायमेन्शन्स ऑफ सेल्फ इंडक्टन्स यल, M1, L2, T -2 and I -2. This is the dimensions of L and the unit of L is an Henry. सोपी कन्सेप्ट आहे. सेल्फ इंडक्टन्स खूप सोपी कन्सेप्ट आहे. जस्ट आपल्याला एक डेफिनेशन नोट डाऊन करायची आहे आणि त्या डेफिनेशनवरून असणारा हा एक्सप्लेनेशनचा भाग घ्यायचा आहे. सेल्फ इंडक्टन्स म्हणजे काय कन्सेप्ट असेल, कॉइलमध्ये करंट चेंज झाल्यामुळे प्रोड्यूस होणारा सेल्फ इंड्युस्ड EMF, दॅट टर्म इज अन सेल्फ इंडक्टन्स. आणि त्या सेल्फ इंडक्टन्समध्ये असणारे रिलेशन जस्ट फायच्या प्रोपोर्शनॅलिटीवरून फाइंड आउट केलेलं एक कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, दॅट यल इज अन सेल्फ इंडक्टन्स. जो सेल्फ इंडक्टन्स हेनरीमध्ये मेजर होतो आणि ज्याचं असणारे डायमेन्शन्स आपण इथे नोट डाऊन केले. आणि अकॉर्डिंग टू दॅट नंबर ऑफ रिलेशन, हे 2-3 रिलेशन आपण घेतले त्याच्यावरून यलचे आपण डेफिनेशन करता येतील. म्हणजे यलचे डेफिनेशन आपण 2-3 टाईप्समध्ये घेता येतील. बघा बरं, डेफिनेशन्स ऑफ यल. पहिली डेफिनेशन यलची घ्यायची म्हटली तर पहिलं साधं रिलेशनवरून असणारं
एलची डेफिनेशन काय असेल, पहिलं रिलेशन इज द फ्लक्स पर युनिट करंट. मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस्ड पर युनिट करंट इन सर्किट इज ए सेल्फ इंडक्टन्स अकॉर्डिंग टू दॅट रिलेशन. ह्या रिलेशनवरून, एलच्या रिलेशनवरून पहिली डेफिनेशन सेल्फ इंडक्टन्सची काय होईल, द मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस्ड पर युनिट करंट, द मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस्ड इन ए करंट in a circuit per unit current, flux per unit current is called as a, that term is called as a self inductance. Self inductance L is defined as कशी होईल, magnetic flux per unit current, magnetic flux per unit current. This is the first definition. Then according to second relation, Lचं असणारं जे आता आपण घेतलं होतं फॅराडेज लॉचं रिलेशन, कोणतं, हे Lचं रिलेशन. Lच्या ह्या रिलेशनवरून EMF E mod of E divided by di by dt, mod of di by dt in magnitude, हे जे रिलेशन घेतलं युनिटसाठी, ह्या रिलेशनवरून सुद्धा आपल्याला सेल्फ इंडक्टन्सची एक डेफिनेशन घेता येतील. कशी डेफिनेशन होईल, इट इज द रेशो, हा आहे तो काय आहे, इट इज द रेशो ऑफ इंड्यूस्ड EMF, इट इज द रेशो ऑफ इंड्यूस्ड EMF टू द रेट ऑफ चेंज ऑफ करंट, to the rate of change of current produced around the circuit. ह्या सर्किटमध्ये प्रोड्यूस होणारा इंड्यूस्ड EMF आणि रेट ऑफ चेंज ऑफ करंट ह्या दोन्हींचा रेशो म्हणजे काय असेल, इट इज द सेल्फ इंडक्टन्स. सेल्फ इंडक्टन्स इज डिफाइंड ॲज, इट इज द रेशो ऑफ इंड्यूस्ड EMF produced around a circuit to the rate of change of current in it. दिस इज द सेकंड डेफिनेशन. ही असेल ती काय असेल, दुसरी डेफिनेशन असेल. अगेन तिसरी डेफिनेशन आपल्याला अगेन ही घेता येईल, कशी घेता येईल, वेन वी कॅन कन्सिडर ॲज करंट इन्क्रीजेस इन ए सर्किट, current increases in a circuit, there will be an induced EMF is opposite to it. जर सर्किटमधला करंट इन्क्रीज झाला, इथे असणाऱ्या सेल्फ इंडक्टन्सच्या सर्किटमधला जर करंट इन्क्रीज झाला, करंट इन्क्रीज झाला म्हणजे काय, चेंज इन करंट. करंट इन्क्रीज झाला म्हणजे काय झाला, चेंज इन करंट. दॅट चेंज इन करंट विच चेंज इज इन्क्रीजेस विच अपोज दी इंड्युस्ड EMF इन दॅट सर्किट. सर्किटमध्ये असणाऱ्या इंड्युस्ड EMFला काय करेल, तो करंट चेंज झालेला आहे तो काय करेल, अपोज करेल. ह्या रिलेशनवरून काय होईल, अकॉर्डिंग टू दॅट कन्सिक्वेंटली देर विल बी एन अमाऊंट ऑफ वर्क हॅज टू बी डन. ह्या सर्किटमध्ये काय होईल, काही अमाऊंट ऑफ वर्क काय होईल, एस्टॅब्लिश होईल, अँड दॅट ऑफ अमाऊंट ऑफ work is associated with steady current I0 in that circuit. सपोज आपण असं कन्सिडर केलं, नेक्स्ट असणारी इथे टर्म, इफ डेफिनेशनसाठी आपल्याला एक नेक्स्ट कन्सेप्ट, साधी एक कन्सेप्ट आपण कन्सिडर केली, काय, इफ करंट चेंजेस इन दॅट सर्किट, सर्किटमधला करंट चेंज केला, विच इज इन्क्रीज इन करंट. करंट काय केला, करंट आपण काय केला, इन्क्रीज केला. इन्क्रीज इन करंट इन दॅट सर्किट, देअर इज अन opposite induced EMF in that circuit, but that change in current and opposite induced EMF produces some amount of work has to be done. तिथे असणाऱ्या त्या चेंजला तिथे काहीतरी amount of work done होईल, but that of work done is associated with the steady current I0. इथे असणारं work done जे आहे ते काय असेल, I0 इतक्या amount of current त्या असणाऱ्या सर्किटमध्ये असेल. मीन्स I0 इज अ स्टेडी करंट, इट इज अ स्टेडी करंट इन दॅट, स्टेडी करंट इन दॅट सर्किट. त्या सर्किटमधला हा असेल तो काय असणार आहे, स्टेडी करंट असेल. अकॉर्डिंग टू दॅट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे वर्क डन. एक डेफिनेशन फाइंड आउट, एलची डेफिनेशन घेण्यासाठी वर्क डन फाइंड आउट करायचं. वर्क डन कसं फाइंड आउट करता येईल, EMF आणि वर्क डन ह्याचं असणारं रिलेशन आपल्याला अगेन EMFची डेफिनेशन माहीत आहे, E इज इक्वल टू, इन केस ऑफ वर्क डन, इट इज ए वर्क पर युनिट चार्ज, इट इज ए वर्क पर युनिट चार्ज. देअरफॉर वर्क डन इज इक्वल टू काय रिलेशन असेल, E इंटू क्यू. वर्क इज इक्वल टू काय रिलेशन असेल, E इंटू क्यू, वेअर E इज एन EMF, क्यू इज एन चार्ज. बट क्यू कसा डिफाईन होतो, अगेन क्यू कसा डिफाईन होतो, क्यू इज इक्वल टू I इंटू DT. फॉर स्मॉल वर्क डन देर इज अ स्मॉल टाईम. ओके, म्हणजे इथे असणारी आयची व्हॅल्यू आपल्याला जशी माहीत आहे, आय म्हणजे काय, चार्ज पर युनिट टाईम.
चार्ज पर युनिट टाईम. तसंच चार्ज म्हणजे काय असेल, आय इंटू टाईम, करंट इंटू टाईम. म्हणजे क्यू इज इक्वल टू आय इंटू डी टी. हीच व्हॅल्यू वर्कडनमध्ये आपण सबस्टिट्यूट करणार. म्हणजे वर्कडन डी डब्ल्यू इज इक्वल टू ई इंटू क्यूसाठी आपण सबस्टिट्यूट करणार आय इंटू डी टी. I into dt. That amount of work has to be done when there is an increasing current and induce the EMF with associated with a steady current I0. ज्यावेळेला करंट व्हॅरी करतो किंवा करंट इन्क्रीज करतो इन केस ऑफ ए स्टेडी करंट I0, वर्क डन जे होईल ते वर्क डन काय असेल, वर्क डन इज इक्वल टू ई इंटू आय इंटू डी टी. अँड दॅट अमाऊंट ऑफ वर्क डन हे फाइंड आउट करण्यासाठी अगेन आपल्याला ईची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे एलच्या फॉर्मॅटमध्ये, जे अकॉर्डिंग टू काय होतं EMF किंवा फॅराडेज लॉवरून ईची व्हॅल्यू जी होती ती ईची व्हॅल्यू काय होती, ई इज इक्वल टू मायनस यल डी आय बाय डी टी, मायनस यल डी आय बाय डी टी. ही ईची व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करू. बघा बरं रिलेशन काय येईल, वर्क डन इज इक्वल टू मायनस यल डी आय बाय डी टी. फॉर ई आपण सबस्टिट्यूट केलं, अगेन आय डी टी ॲज इट इज आहे, आय इंटू डी टी ॲज इट इज आहे. अगेन इथे असणारे रिलेशन बघा बरं पुढे कसं होईल, पुढे असणारे रिलेशन असेल इज इक्वल टू मायनस यल डी आय डी टी इंटू आय इंटू डी टी. मीन्स इथं असणारा हा डी टी ही डी टी हा काय होईल, कॅन्सल होईल. डी डब्ल्यूचं रिलेशन असेल डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस यल आय डी आय, मायनस यल आय डी आय. दॅट अमाऊंट ऑफ वर्क हॅज टू बी डन फॉर दॅट स्मॉल करंट डी आय. ह्या स्मॉल करंट डी आयसाठी किंवा चेंज इन करंट इन्क्रीजिंग करंट जो झाला, चेंज डी आय चेंज इन करंटसाठी होणार हे स्मॉल वर्क डन असेल. आपल्याला टोटल वर्क डन घ्यायचं आहे. टोटल वर्क डन कशासाठी, फॉर स्टेडी करंट I0, फॉर स्टेडी करंट I0 टोटल वर्क डन घ्यायचे. फॉर द टोटल वर्क डन वी कॅन गेट द इंटिग्रेशन ऑफ दॅट रिलेशन डी डब्ल्यू फॉर टोटल करंट I0. होणारा टोटल करंट कसा व्हॅरी होईल, चेंज होईल किंवा इन्क्रीज होईल 0 पासून I0 इतके. टोटल वर्क डन फॉर दॅट स्टेडी करंट I0 इज इक्वल टू, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आहे त्या वर्कडनच्या रिलेशनचं काय घ्यावं लागेल, इंटिग्रेशन घ्यावं लागेल. बघा बरं, डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू I0 डी डब्ल्यू इज इक्वल टू 0 टू I0 मायनस यल आय डी आय. इंटिग्रेशनमध्ये काय असेल, मायनस यल इंटिग्रेशनच्या बाहेर येईल आणि इंटिग्रेशनमध्ये असेल ते फक्त काय असेल, आय डी आय व्हॅल्यू असेल, आय डी आय व्हॅल्यू असेल. घेऊ आपण त्याचं इंटिग्रेशन. बघा बरं त्याचं इंटिग्रेशन काय होईल, त्याचं इंटिग्रेशन होईल आहे त्या व्हेरिएबलचा पॉवर 1 वाढवायचा आणि तितकेनेच डिवाइड करायचं. म्हणजे यल इज इक्वल टू I0 स्क्वेअर डिवाइड बाय 2, यल इज इक्वल टू I0 स्क्वेअर डिवाइड बाय 2. म्हणजे असणारं रिलेशन काय असेल, इट इज ए मायनस हाफ यल I0 स्क्वेअर. दॅट अमाऊंट ऑफ टोटल वर्क हॅज टू बी डन फॉर दॅट, इतके अमाऊंट ऑफ वर्क काय होईल, डन होईल फॉर द स्टेडी करंट I0, फॉर द स्टेडी करंट I0. अगेन if we can consider that of steady current is an now, or if I0 is equal to 1 जर आपण कन्सिडर केलं, I0 जर 1 कन्सिडर केलं तर ह्या वर्कचं रिलेशन काय असेल, वर्क इज इक्वल टू मायनस हाफ यल और वर्क इज इक्वल टू हाफ यल. न्यूमरिकली जस्ट मॅग्निट्यूड कन्सिडर केली तर मॅग्निट्यूडची व्हॅल्यू काय असेल, मॅग्निट्यूड असेल डब्ल्यू इज इक्वल टू हाफ यल, डब्ल्यू इज इक्वल टू हाफ यल. म्हणजे वर्क डन इज इक्वल टू हाफ यल और यल बाय 2. देन यल इज इक्वल टू काय असेल, यल इज इक्वल टू 2W. न्यूमरिकली इन मॅग्निट्यूड ही व्हॅल्यू असेल. अँड फ्रॉम दॅट रिलेशन अगेन यल इज डिफाइंड ॲज, ह्या रिलेशनवरून आपल्याला पुन्हा काय करता येईल, यल डिफाईन करता येईल. बघा बरं यल डिफाईन कसं होईल, सेल्फ इंडक्टन्स ऑफ ए सर्किट is equal to and is numerically equal to, self inductance of a circuit is numerically equal to twice of work done with unit
current in the circuit. Choice of work done with unit current in the circuit. This is the total work done. हे असेल ते काय असणार आहे, टोटल वर्क डन असेल. हे जर टोटल वर्क डन असेल तर वर्क डनचं रिलेशन आता आपण घेतलं त्याप्रमाणे हेच वर्क डन काय आहे, W इज इक्वल टू हाफ L I0 स्क्वेअर असं ही रिलेशन आहे डब्ल्यूचं. मीन्स दॅट अमाऊंट ऑफ वर्क डन. हे जर वर्क डन आपण कन्सिडर केलं किंवा हे वर्क डनचे रिलेशन आपण कन्सिडर केलं, दॅट टोटल वर्क डन, हे अमाऊंट ऑफ वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी इन दॅट गिवन सर्किट गिवन कॉईल. हेच वर्क डन, कोणतं वर्क डन, W इज इक्वल टू हाफ L I0 स्क्वेअर. That amount of work done is stored as an energy. Is stored as an energy in that circuit. हेच वर्क डन एनर्जी म्हणून त्या सर्किटमध्ये स्टोर्ड असतं. वर्क डन म्हणजे काय, वर्क डन म्हणजे काय कन्सेप्ट असेल, दी वर्क किंवा दी कपॅसिटी टू डू वर्क, दी कपॅसिटी टू डू वर्क, वर्क करण्याची कपॅसिटी मीन्स वर्क डन. मग वर्क करण्याची कपॅसिटी किती असते, जितकी एनर्जी असते तितकी, जितकी त्या असणाऱ्या सर्किटजवळ जितकी एनर्जी असेल तितकीच काय असेल त्याच्याजवळची असणारी ती वर्कची कपॅसिटी असेल. मीन्स असणारं कोणतंही वर्क ॲज ए पोटेन्शियल एनर्जी, ॲज ए एनर्जी म्हणून त्या सर्किटमध्ये काय असेल, सेव्ह असेल किंवा त्या सर्किटची असणारी तीच एनर्जी असेल. अँड दॅट रिलेशन, हेच रिलेशन एनर्जीचं किंवा हेच एनर्जी वर्कचं रिलेशन आपण मेकॅनिकल एनर्जीशी जर कम्पेअर केलं, अँड मेकॅनिकल एनर्जी विच इज एक्सप्रेस्ड इन केस ऑफ कायनेटिक एनर्जी, जी मेकॅनिकल एनर्जी आपण काय करतो, कायनेटिक एनर्जीमध्ये एक्सप्रेस करतो. कायनेटिक एनर्जी काय असते, इन जनरली इन फिजिक्स कायनेटिक एनर्जी असते हाफ mv स्क्वेअर. हाफ mv स्क्वेअर मीन्स हे एनर्जीचं रिलेशन आणि हे एनर्जीचं रिलेशन. आपण जर दोन्ही रिलेशन इक्वॅलंट केली, दोन्हीचं जर इक्वॅलन्स बघितलं तर बघा बरं, दोन्हींच्यामध्ये असणारे रिलेशन काय आहे, इथे हाफ आहे, इथे हाफ आहे, इथे करंट आहे, करंट स्क्वेअर आहे, व्हेलॉसिटी स्क्वेअर आहे. मीन्स दॅट ऑफ L in that equation is equivalent to M in that equation. मीन्स वर्कमधल्या सेल्फ इंडक्टन्सचं, वर्क डनमधलं सेल्फ इंडक्टन्स जो आहे तो सेल्फ इंडक्टन्स L इज इक्वॅलंट टू मास इन दॅट मेकॅनिकल एनर्जी, इज इक्वॅलंट टू मास इन दॅट मेकॅनिकल एनर्जी. म्हणजे इलेक्ट्रिक सर्किटमधलं सेल्फ इंडक्टन्स इज इक्वॅलंट टू काय असेल, मास इन दी मेकॅनिकल एनर्जी. हा सुद्धा आपल्याला एक इक्वेशनचा किंवा डेफिनेशनचा भागही म्हणता येईल. बघा बरं कोणत्या कोणत्या डेफिनेशन आपण इथे आता स्टडी केल्या. डेफिनेशन ऑफ Lच्या डेफिनेशन कोणत्या कोणत्या घेतल्या. पहिली डेफिनेशन ही जी आहे ती L इज इक्वल टू फ्लक्स पर युनिट एरिया, फ्लक्स पर युनिट करंट, फ्लक्स per unit current is the self inductance. EMF, ratio of EMF to the rate of change, rate of a current, rate of change of current, ratio of EMF, ratio of induced EMF to the rate of change of current. This is second definition. ही असेल ती दुसरी डेफिनेशन असेल. तिसरी डेफिनेशन आपण कशी घेतली, L is equal to twice of work done. L is equal to twice of work done and that of next definition किंवा नेक्स्ट इक्विवॅलन्स घेतला. एक डेफिनेशन असं म्हणता येणार नाही आपल्याला, ह्याला इक्विवॅलन्स म्हणता येईल. दी सेल्फ इंडक्टन्स इन इलेक्ट्रिकल सर्किट, सेल्फ इंडक्टन्स इन इलेक्ट्रिकल सर्किट इज equivalent to mass in the mechanical energy, is equivalent to the mass into the mechanical energy. हा जो आहे तो साधा एक टू मार्क्स क्वेश्चनचा असणारा एक सेल्फ इंडक्टन्सचा एक सोपा असा छान असा कन्सेप्ट आहे.